परवाना असलेल्या बंदुकीतून अवैधरित्या फायरिंग केल्यानंतर सर्वांचं जे लक्ष आहे ते बीडकडे लागलेलं होतं। एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बीडकडे आता जातीनं लक्ष घालताना पाहायला मिळतात। परळीचे काही व्हिडिओ फायरिंगचे व्हायरल झाल्यानंतर प्रशासन देखील आता सतर्क झालेलं आहे। आतापर्यंत जर बघितलं तर बीडमध्ये 1281 जे शस्त्र परवाने आहेत ते देण्यात आलेले होते, मात्र कुठलेही जे निकष आहेत ते बाजूला ठेवत या गोष्टी करण्यात आल्या होत्या आणि हे उघड झाल्यानंतर आता कारवाई जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत जर बघितलं तर 241 जणांना जे आहे ते नोटीस इश्यू करण्यात आलेले आणि त्यापैकी 100 जणांचे जे परवाने आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। आता मी सध्या बीड शहर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर CIDची लॉकअप आहे आणि या लॉकअपमध्ये वाल्मिक कराड हे आहेत आणि वाल्मिक कराडाचा आजचा जर दिवस बघितला तर त्यांचा 12वा दिवस आहे आणि त्यांचा जो ही परवाना आहे तो परवाना देखील आता प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या पद्धतीची नोटीस देखील काढण्यात आलेली आहे, मात्र वाल्मिक जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ही नोटीस पोहोचू शकली नाही। त्यामुळे जसे ते जेलच्या बाहेर येतील त्यांना ती नोटीस जी आहे इश्यू करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। एकंदरीत पाहता बीडमधलं प्रकरण पाहता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रशासनाला त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। जर येणाऱ्या दिवसात जर शस्त्र जमा केले नाही तर त्यांच्यावर देखील आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।